टीओडी मीटर संदर्भात आणि वाढीव वीज बिला संदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून धडक मोर्चा आणण्यात आला होता. काय चर्चा झाली? गेल्या वर्षी 2 जूनला 2025 तारखेला बदलापूर ईस्टला आम्ही काटकर साहेबांच्या ऑफिसला, महावितरणच्या ऑफिसला मोर्चा काढला होता महाविकास आघाडीचा. त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं होतं की यापुढे बदलापूरकरांच्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये जर टीओडी मीटर लावतील तर ते तुमच्या परवानगीशिवाय लावणार नाही, असं त्यांनी लिहून दिल्यानंतर आज होतंय काय, महावितरणच्या माध्यमातून आणि टीओडी मीटरचे कंत्राटदार आहेत ते एवढी दादागिरी करतात की जसं त्यांच्या बापाचं राज्य आहे. मी आज 2च गोष्टी सांगितल्या इथे यांना की यापुढे जर बदलापूरकरांच्या परमिशन शिवाय जर टीओडी मीटर लावतील अधिकाऱ्यासहित त्या कंत्राटदाराला चोप देण्यात येईल आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तमाम बदलापूरकरांना जे बिल आलेले आहेत वाढीव 25,000, 18,000, 12,000, 14,000, 10,000 या व्यक्तीला तर 38,000 बिल आलेले आहे. असे बिल आजच्या आज किंबहुना आताच्या आता बिल कमी करून द्यायची प्रक्रिया चालू करण्यात यावी हे त्यांनी मान्य केलं. माझा प्रश्न तमाम बदलापूरकरांना एवढंच आहे, आता करायचं काय की आम्ही तर पहिलेच सांगितलं आम्हाला राजकारण करायचं नाहीये, पण आमदार साहेब करतात काय हा प्रश्न माझा आहे. साधा विषय, गेल्या 1.5 वर्षापासून बदलापूरकरांच्या खिशाला चाट देण्याचा काम टीओडी मीटरच्या माध्यमातून खासगी कंत्राटदार कंपनी करते. हे आमदार साहेबांना माहित नाही का? मी आताच बोललो आहे 5 मिनिटापूर्वी की माझ्या माय बहिणी जर मार्केटमध्ये जातात भाजीपाला घेताना 4 दुकानं चेक करतात की टोमॅटो भाजीपाला कुठं स्वस्त आहे. आणि हे व्हाईट कॉलर जे कंत्राटदार कंपनी आहे तुमच्या घरामध्ये 30, 25 हजाराचे बिल टाकतात आणि ते तुमच्या बँकेतून वसूल करतात. ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे, कारण की माझा बदलापूरचा सामान्य माणूस हा मुंबई बदलापूर 20 आणि 25-30 हजाराचे काम करतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी बिल जर 15-15, 30-30 हजार येत असेल तर त्यांना खावं काय, कमायचं किती, हा गहन प्रश्न आहे. म्हणून आज मी इथं महावितरणच्या अधिकाऱ्याला 2 गोष्टी सांगितल्या आहे की साहेब आज होळी करायला आलो होतो, तुमच्या कार्यालयाला कुलूप लावायला आलो तुम्ही, पण त्यांनी संयमाची भूमिका घेतली, आम्ही संयमाची भूमिका घेतली, परंतु त्यांनी संयम म्हणून आमचा कमजोरपणा ठेवली. आज मी होळी करणार होतो, उद्या होळी करेल, आज इथं उडी करेल. मी तुमच्या माध्यमातून सांगतो जर आमदार साहेबांनी या प्रक्रियेमध्ये उडी नाही घेतली तर आमदार साहेबाच्या घराच्या समोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या वाढीव बिलाची होळी करण्यात येईल. आणि याची काळी राख आहे ना या अधिकाऱ्याच्या तोंडाला आणि महावितरण अधिकाऱ्याच्या जे कंत्राटदार नेमले त्या तोंडाला लावण्याचं काम आम्ही करू. शेवटी माझ्या बदलापूरकरांचा सहनशीलता आणि खिशाचा प्रश्न आहे. अर्थात यापूर्वी सुद्धा आंदोलन तुम्ही केलं होतं आणि तुमच्यावर जवळपास 60 लोकांवरती गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा काटकर सरांनी एक अर्ज माझ्यामध्ये निवेदन त्यांनी दिलं होतं की परवानगी घेऊनच सोसायटीचे टीओडी मीटर बसवले जाणार आहे. पण आता तुम्ही स्पीकर फोन ऑन केला आणि ते आता असं म्हणतायत की नंतर आता नियम बदललेत. काय नेमकी चर्चा झाली त्या स्पीकर फोनमध्ये? नाही, तो चर्चा तर मी बघा अविनाश देशमुख कधी पडद्याच्या मागून कधी चर्चा करते, स्पीकर ऑन करून. त्या दिवशी महाविकास ते गॅसचं आंदोलन होतं तिथं तेच सांगितलं, दूधचा दूध बाप दाखवणं तर साध्य कर. तिथं त्यांनी बाउन्सर पाडले होते की महावितरण महानगर गॅसचं जे होते ना तिथं सामान्य माणूस जर बिल करायला तिथे बाउन्सर होते, हे तगडे बाउन्सर ते आतमध्ये होते. आता लाईनवरती आली. उद्या इथं आता मी बघितलं काल परवा तुमच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात की इथं बिल भरायला माणूस आला, बिल कमी करा म्हणून मारतात हरामखोर. त्याच्या बापाचं राज्य आहे काय? म्हणून या प्रक्रियेमध्ये बदलापूरकरांचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी कुठेतरी सहभाग घेतलेला आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतोय की लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही 1-1 करोड 2-2 करोड रुपये खर्च करून आलेले आहेत, तुमचे काम आम्ही कसे करावे. बदलापूरकरांना तुम्हाला वाऱ्यावरती सोडलेलं आहे, तुम्हाला गृहीत पकडलेलं आहे. आता कुठेतरी थांबलं पाहिजे, सहनशीलतेचा अंत होतोय, रस्त्यावर उतरता आलं पाहिजे. कारण की 25-25, 30-30 हजाराचं बिल जर येत असेल आणि तुमच्या घरात हे दादागिरी करून जर टीओडी मीटर लावायचं असेल तर कुठपर्यंत शांत बसावं. आम्ही शांत बसणार नाहीये. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूरकरांचे प्रश्न रस्त्यावर उतरून मांडण्याचं काम आम्ही करू.